आंतरवाली सराटी येथून खूप मोठी बातमी समोर येते। आंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना विनंती केलेली आहे की आज आंतरवाली सराटी येथे शेवटची बैठक होणार आहे आणि आज शेवटचा निर्णय होणार आहे। यानंतर कोणतीही बैठक घेतली जाणार नाही आणि बैठकीमध्ये आज आपल्याला त्रास काय झालेला आहे, आपल्याला काय मिळालेलं आहे आणि आपल्याला काय मिळवायचं आहे, मुंबईला जाण्याची आखणी, मुंबईला जाऊन आपल्याला नेमकं करायचं काय, हे संपूर्ण काही बैठकीमध्ये चर्चा होणार आहेत आणि या चर्चेमध्ये संपूर्ण निष्पन्न करून त्या मार्गाने आपल्याला काम करायचं आहे। त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव असतील, गरीब असतील, नोकरदार असतील, क्लासवन अधिकारी असतील, सर्वांनी ए टू झेड मराठा बांधवांनी आंतरवाली सराटीकडे आज यायचं आहे। आंतरवाली सराटीमध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण बैठक घ्यायची आहे। यावरून तेथील स्थायिक सामाजिक कार्यकर्ते असतील, मराठा संघटनेचे अध्यक्ष असतील, संचालक असतील, सदस्य असतील, सर्वांनी महाराष्ट्रातील मराठा बांधवांना विनंती केलेली आहे की सर्वांनी आंतरवाली सराटीकडे आज यायचं आहे। आज आंतरवाली सराटीमध्ये मुंबईला जे आपल्याला आंदोलन करायचं आहे, मुंबईला जे जायचं आहे राहिलेलं आरक्षण मिळवण्यासाठी, त्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आणि मार्ग ज्या रूटने आपल्याला जायचं आहे त्या मार्गाविषयी संदर्भात महत्त्वाची बैठक आज आंतरवाली सराटी येथे होणार आहे। त्यामुळे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी तमाम मराठा बांधवांना आवाहन हे केलेलं आहे। नक्कीच मराठा बांधव किती संख्येने आंतरवाली सराटीमध्ये आज दाखल होतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये कोणते निर्णय पास होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शासनाचं देखील लक्ष वेधून घेतलेलं आपल्याला दिसून येतं।